ठाणे महापालिका नुकसान भरून देणार का? स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल. केवळ खेळाडू विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीने तोडण्याचे काम ठाणे महापालिकेने केले आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का, असा सवाल 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवार 16 जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली. वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना 2 दिवसांची नोटीस दिली जाते, पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला. दिलीप धुमाळ म्हणाले, स्पोर्टिंग बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने 12 सप्टेंबर 2022 रोजी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. पण एका न्यायालयीन प्रकरणात आज 17 जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून 1 दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करून सुद्धा हे बांधकाम 16 जून रोजी तोडण्यात आले. उच्च न्यायालयाच्या दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर 9 जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान 17 जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आज या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याने धुमाळ यांनी सांगितले. केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, कार्यकारिणी सदस्या सुषमा मडवी, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख, संदीप पाचंगे उपस्थित होते. 12 सप्टेंबर 2022 साली त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली होती की तुमच्याकडे इल्लीगल बांधकाम हे आहे म्हणून, तर तुम्ही आम्हाला 15 दिवसामध्ये त्याचं उत्तर द्यावं. त्यानंतर आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे. मात्र अचानक काल ते दुपारी 2:30 वाजता इकडे आले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती 2022 साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे 2025 आहे आणि PIL ह्या क्लबवर दाखल झालेली आहे. तर त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे, जो म्हणजे आज, आणि आज तो PILचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते PIL डिसमिस झालेलं आहे. हे मला, आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचा प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणूनबुजून केलेली कारवाई म्हणावी, हे आपणच ठरवायला हवं. कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे, 2022ला तुम्ही नोटीस दिली आणि 2025 काल 16 जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आणि 5:15 वाजेपर्यंत त्यांनी ही सगळी तोडफोड केली आणि पूर्णपणे डिमॉलिशन करण्यात आलेलं आहे. हालाकी त्यांच्याकडे 48 तास अगोदर जनरली नोटीस दिली जाते, ती पण त्यांनी सर्व केलेली नाही आहे. आणि या भर पावसात काल प्रचंड पाऊस होता, तरी पण हे जाणून बुजून केलेलं आहे. मला कळत नाही की TMCचे अधिकारी आहेत ते एवढे सक्षम केव्हापासून झाले, एवढे कार्यक्षम केव्हापासून झाले, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कारण ह्या क्लबमध्ये जे आहेत माननीय एकनाथ शिंदे, सगळे आमदार, खासदार, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावकर हे सगळे आमचे सभासद आहेत. जितेंद्र आव्हाड हे सगळे सभासद आहेत. संजीव नाईक साहेब आहेत. तर हे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की TMCचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कोणता हा दबाव होता की त्यांना कालच ही कारवाई करायची होती. आणि आज आमच्याकडे जे आहे PIL डिसमिस झालेल्याची नोटीस पण आहे. मी तुम्हाला ती उद्या सकाळी मला ती नोटीस मिळेल, ती पण देतो. आणि 9 जूनला 17 जून ही डेट दिली होती हायकोर्टाने फॉर PIL डिसमिसल, ती पण आम्ही त्यांना दाखवली, परंतु त्यांनी कुठलाही कॉग्निजन्स त्या बाबतीत घेतला नाही आणि त्यांनी ही धरसोड वृत्तीने कारवाई केली आणि हे ड्रेसिंग रूम आणि हे मुलांचं सगळं काही प्रसाधन होती इथे सगळं तोडलेलं आहे, इंडोरला हात लावलेला आहे आणि सगळं काही केलेलं आहे. सर ही तुमची तोडफोड झालेली आहे, तुमची पुढची मागणी काय, तुम्ही काय आता? आमची मागणी ही आहे की ही पूर्णपणे बेजबाबदारपणे TMCने हे केलेलं आहे आणि त्यांनी ह्या बाबतीमध्ये डेफिनेटली काहीतरी रिकन्स्ट्रक्शन करून जे आहे, कारण हे मुलांसाठी आहे, हे मालकी हक्क इथे नाही आहे कोणाचा. ही 102 वर्ष जुनी संस्था आहे आणि गेली 100 वर्ष जी आहे एकदाही कुठलाही कोर्टाची पायरी जी आहे हा क्लब चढला नाही. पण गेले 3-4 वर्षापासून जे आहे जाणून बुजून ना की कोर्ट, चॅरिटी कमिशन वगैरेकडे पण केसेस त्यांनी टाकलेल्या आणि त्या सगळ्यांचा रिझल्ट जो आहे तो ह्या क्लबच्या
आमच्या फेवरमध्ये लागलेला आहे आणि ही PIL जी आहे की ज्याचा काहीही संबंध नव्हता अशा किरण पायमोडे या नावाच्या व्यक्तीने जी आहे ती PIL दाखल केली होती, मात्र ती पण आज डिस्पोज ऑफ झाली. पण TMCनी कालच ही का कारवाई केली हा आमचा एक मोठा प्रश्न आहे. आणि याच्या मागे कोण आहे एवढं? जसं होतं तसं बांधून द्या असं तुमची मागणी आहे का? बिलकुल आमची अशी आहे की इमिजिएटली, कारण का हा पावसाळा आहे आणि सीझनची सुरुवात आता होते आणि हे इंडोर स्टेडियम जे आहे ते आणि हे ड्रेसिंग रूम जे आहे ते TMCनी स्वतः ही जबाबदारी स्वीकारून आम्हाला लवकरात लवकर आमची मागणी आहे की ही त्यांनी बांधून द्यावं. ओके.